गटागटी निघत नाही. तुम्ही 3 वर्ष झाले सप्ताह करताय. एवढ्याशा वस्तीवर एवढा गोड सप्ताह, अतिशय सुंदर सप्ताह. विठ्ठल विठ्ठल. 3 वर्ष झाले तुम्ही सप्ताह करताय. मला सांगा, आज तुम्ही कीर्तनात बसलाय. तुम्ही देव कळलाय म्हणून कीर्तनात बसलाय का देव कळावा म्हणून कीर्तनात बसलाय? कळावा म्हणून कीर्तनात बसलाय, बरोबर ना? का देव कळलाय म्हणून कीर्तनात बसलाय? कळल का आज देव तुम्हाला? कळल का? मग आज आळंदीला येणार का सगळी माळ घालायला? मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो बघा. तुमचा जो संसार तुम्ही करताय, तो संसार सुखाचा आहे का दुःखाचा आहे का? संसार सुखाचा आहे का दुःखाचा आहे? तुमच्याकडून उत्तर आलं पाहिजे. बोलत चला. दुःखाचा आहे. संसार दुःखाचा आहे. तुमचा कसा आहे महाराज? ह्यांचा जरा लई सुखाचा दिसतोय. संसार हा दुःखाचा आहे, सगळ्यांना माहिती आहे. मग तुमच्यातले किती जण तो सोडायला तयार आहेत? हात वर करा. अहो, एक तरी जण करा. मी काय सिरियसली नाही नेणार आळंदीला. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही भक्ती करताय, बरोबर? मी त्याच्यावर दृष्टांत सांगतो तुम्हाला. एक पोपट हायवे वरून चाललेला आणि हायवे वरून जात असताना तो हायवे क्रॉस करत होता. क्रॉस. आणि हायवे क्रॉस करत असताना एक मोठा ट्रक आला आणि त्या ट्रकाने त्याला धडकली. टक्कन वाजलं. बैल नव्हता ते. धाड काचवर पोपट पडला आणि पोपट पडला खाली. तो आता ट्रक ड्रायव्हर माणूस नाही ना तो, म्हणून ट्रक ड्रायव्हर काय थांबला का त्याला? नाही, तो गेला निघून. तो पोपट खाली पडला. बेशुद्ध होता. त्याचा बीपी वाढला म्हणा, शुगर वाढली म्हणा, काही म्हणा, तो बेशुद्ध होता. आता मागणे एक पोपट धरणारा एक जण येत होता. त्यानं पोपटाला बघितलं, उचलला, घरी नेला. 2 दिवस पिंजऱ्यात ठेवला. काय केलं? पिंजऱ्यात ठेवला. आणि 2 दिवस तो त्याच्या तोंडावरती पाणी शिंपडायचा. 3ऱ्या दिवशी पोपटाला काय आली? जाग आली. आणि जाग आल्यानंतर